मनुष्य ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी त्याला विचार करण्याची क्षमता नसते, परंतु जसजसं त्याचं वय वाढत जातं तसा त्याचा विकास होतो. तो बोलू शकतो, चालू शकतो, ऐकू शकतो. महत्वाचं म्हणजे विचार करण्याची क्षमता त्याला प्राप्त होते. कालांतरानं समाजात घडणाऱ्या विविध प्रश्नांवर किंवा दैनंदिन जीवनात तो त्याची मतं कोणाचीही भिडबाड न ठेवता मांडू लागतो. राजकारणात वावरणारे राजकीय नेते मंडळी तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणतीही महत्वाची घटना घडली कोणी विचारो अथवा न विचारो आपलं मत ठोकून देतात. अर्थात याला काही अपवाद असतात. मनुष्य प्रामुख्यानं राजकीय रंगमंचावर जेव्हा पदार्पण करतो त्यावेळी त्याला स्वतःची कोणतीही मतं असली तरी ती गुंडाळून ठेवावी लागतात आणि तो ज्या राजकीय पक्षात कार्यरत आहे त्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा अंगीकार करावा लागतो. काही वेळा पक्षाची जी पूर्वीपासूनची भूमिका असते त्याला मतांच्या राजकारणासाठी मुरड घालून नवी भूमिका घ्यावी लागते. साहजिकच त्या राजकीय पक्षातील नेते मंडळींच्या वैचारिक भूमिकेत आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढं परिवर्तन होतं. त्यामुळं नेते मंडळी पूर्वी जो मुद्दा योग्य असल्याचा ढोल पेटत होती त्याच मुद्द्यावर त्याच नेते मंडळींना छाती पिटण्याशिवाय पर्याय उरत नाही. काय करणार, खुर्चीचा सवाल असतो ना. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुम्ही पाहताय सत्यवेद. राजकीय पक्षाच्या बदलत्या भूमिकांमुळे पक्षाला तात्पुरता लाभ होत असला तरी दीर्घकालीन विचार करता नुकसानच होतं. राजकीय नेते मंडळींनी स्वार्थाला तिलांजली देऊन देश हिताचा विचार करूनच आपली भूमिका स्पष्ट करणं आवश्यक असतं. आपण ज्या कुटुंबात राहतो त्याच्या हिताचीच भूमिका कुटुंब प्रमुख घेतो. गाव स्तरावर सरपंच, तालुका स्तरावर आमदार, जिल्हा पातळीवर खासदार हे गावाचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचे हित पाहण्यासाठी ठोस भूमिका घेतात. पण देशस्तरावर कार्यरत असणाऱ्या राजकीय पक्षाच्या धुरीणांनी विशिष्ट समुदायाला काय वाटेल हा विचार करून जर कोणतीच भूमिका घेतली नाही आणि मौनव्रत अवलंबलं तर ज्यांनी त्यांना निवडून दिलं तेच त्यांच्या पराभवाचे कारण बनतात. याचा अनुभव आपण पदोपदी घेत असतो. सध्या वक्फ बोर्डात सुधारणा करण्याचं विधेयक चर्चेत आहे. लोकसभा आणि राज्यसभेत ज्यावेळी यावर चर्चा झाली त्यावेळी प्रत्येकानं आपापल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मात्र उभाठा शिवसेनेनं या प्रश्नी मौन पाळलंय. ते का पाळलं, त्यामागं कोणतं राजकारण आहे हे सामान्यांना समजत नाही. वास्तविक शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार आणि पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मागील आठवड्यात NDTVच्या पत्रकारांशी संसद भवनासमोर संवाद साधताना वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक चर्चेला तर येऊ दे, मग आम्ही आमची भूमिका मांडतो अशी आव्हानात्मक भाषा केली होती. पण विधेयक चर्चेला येऊन गेलं तरी उभाटाचं अस्तित्व देशवासियांना कुठंच दिसलं नाही. वक्फ संदर्भात कोणी काही बोलायचं नाही असा आदेश बहुधा उभाटा सेनेच्या खासदारांना मातोश्री वरूनच आला होता. खरं तर उभाटा सेनेनं आता वैचारिक कात टाकली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं त्यांच्या वैचारिक भूमिकेशी तडजोड केली नसली तरी उभाटा शिवसेनेनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेला तिलांजली दिली आहे. याचा प्रत्यय त्याचे हक्काचे मतदार पदोपदी घेतायत. प्रारंभी बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्धव ठाकरे जाहीर सभेची सुरुवात नेहमीच जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायचे. मात्र आघाडीत सहभागी झाल्यापासून हे वाक्य उद्धव ठाकरे यांच्या तोंडून ऐकायला मिळालेलं नाही. जगाच्या पाठीवर कोठेही जेव्हा हिंदूंवर अत्याचार व्हायचे तेव्हा बाळासाहेब ठाकरे संपादक असलेल्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात जहाल अग्रलेख येत. त्या संदर्भातील सविस्तर बातम्या येत. नुकतेच बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले त्यावर उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनामध्ये या संदर्भात बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळाली नाही. अग्रलेख तर आलाच नाही आणि जहाल भाषा देखील दिसली नाही. विशाळगडावरील अतिक्रमण संदर्भात देखील उभाटाची भूमिका निधर्मी वादाचा पुरस्कार करणारीच होती.
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी यांनी इस्लामी आक्रमकांच्या नावावरून असलेल्या शहरांची नावं बदलण्यास प्रारंभ केला तेव्हा योगींची टिंगल करण्यातच उबाठानं धन्यता मानली. राम मंदिरावरून देखील सत्ताधारी पक्षावर टीका टिप्पणी करण्यात उबाठाचा पुढाकार होता. 370 कलम रद्द केलं तर त्या विरोधात दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी संपादक उद्धव ठाकरे यांनी सामनामध्ये 370 ची धूळफेक असा अग्रलेख लिहून मुस्लिम लांबून चालनात हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिले. उद्धव ठाकरे संपादक असलेलं मार्मिक हे साप्ताहिक पाहिलं तर ते शिवसेनेचं कमी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पुरोगामी पक्षाचंच मुखपत्र असल्याचं सध्या जाणवतंय. उदाहरणं तर किती द्यावीत. अर्थात आपल्या पक्षाची वाटचाल कशी करायची हे त्या पक्षाच्या अध्यक्षांनाच ठरवायचं असतं. पण नागरिकांना त्या पक्षाच्या धोरणांबाबत काय वाटतं याचा देखील लेखाजोखा पक्षाच्या अध्यक्षांनी घेणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जनताच निवडून देणारी असते. महाविकास आघाडीत सहभागी झाल्यापासून विविध प्रश्नी उबाठा सेनेनं जी भूमिका घेतली आहे त्यातून एक स्पष्ट होतं ते म्हणजे मतांसाठी कोणालाच दुखवायचं नाही. यानुसारच त्यांची वाटचाल सुरू आहे. महत्वाचं म्हणजे या कृतीचा त्यांना सध्या चांगला लाभ होताना देखील दिसतोय. हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे 4 हात लांब असणारे अनेक जण उबाठा सेनेशी जवळीक वाढवत आहेत. संभाजी ब्रिगेड, प्रकाश आंबेडकरांची रुपाई, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य, मराठी मुस्लिम सेवा संघ, पुरोगामी संघटना आदी कार्यरत असणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद वाढवला आहे. कोणी स्वप्नात तरी विचार केला होता का असे होईल म्हणून? पण उद्धव ठाकरे यांनी हे करून दाखवलंय. या द्राविडी प्राणायामाची चुणूक नुकत्याच झालेल्या लोकसभेत दिसली. मुस्लिम पट्ट्यात देखील उबाठा सेनेच्या उमेदवारांनी चांगली मतं घेतली. महाविकास आघाडीनं संघटितपणे निवडणुका लढवल्यानं महायुतीचं टेन्शन वाढलं होतं. राजकारण हे खुर्चीसाठीच खेळावं लागतं. उबाठास जर मुस्लिम अनुनय करून आणि सोयीसाठी तडजोड करून राजकीय लाभ होत असेल तर साहजिकच आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी भूमिका पुढे रेटली पाहिजे. नव्हे, त्यांना तसं करणंच भाग आहे. मग देशहित वगैरेचा विचार करून उपयोग नाही. या प्रसंगी कोण काय म्हणेल किंवा परंपरागत मतदार असलेल्या शिवसैनिकांना काय वाटेल याचा विचार करण्यात, फालतू वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीनं वक्फ संदर्भात विरोधाची ठोस भूमिका घेतल्यानं त्यांचा पारंपरिक मतदार आणि भाजपासह त्यांच्या मित्रपक्षांनी समर्थनाचा पवित्रा घेतल्यानं त्यांचा मतदार यांच्यापासून दूर गेलेला नाहीये. पण उबाठा सेनेनं वक्फ संदर्भात भूमिका घेण्याची आलेली सुवर्ण संधी गमावली. समर्थन आणि विरोध कोणतीही भूमिका संसदेत भाषण करून घेतली असती तर दूर गेलेला आणि जवळ आलेला दोन्हीपैकी एका समुदायाची मतं हमखास निश्चित झाली असती. पण उबाठा शिवसेनेनं कोणतीच भूमिका न घेता थेट सभागृहातून पळ काढला आणि स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय. महत्वाचं म्हणजे त्याच वेळी सभात्याग करण्याचा आदेश देणारे उद्धव ठाकरे दिल्लीत राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या कार्यालयाचे आणि घराचे उंबरठे झिजवत होते. वक्फ प्रश्नी उबाठा शिवसेनेनं घेतलेली पळकाढू भूमिका मुस्लिमांना पसंत पडलेली नाही. याची चुणूक मुस्लिम समुदायातील व्यक्तींनी मातोश्री बाहेर निदर्शनं करून दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेला मुस्लिम समाजानं एक गठ्ठा मतं दिली. मुस्लिम मतांच्या जोरावर ठाकरे गटाचे मुंबईतील 3 खासदार निवडून आले. पण लोकसभेत जेव्हा वक्फचे विधेयक मांडलं गेलं तेव्हा इंडिया आघाडीच्या खासदारांप्रमाणे ठाकरे यांच्या खासदारांनी विधेयकाला विरोध केला नाही. त्यांनी सभागृहातून पळ काढला असा आरोप निदर्शकांनी केलाय. त्यात तथ्य आहे. वक्फ प्रकरणानंतर उबाठाला कोणतीही विचारसरणी नसल्याचं दुर्दैवी चित्र समोर येत आहे. ते पाहून जगदीश खेडूळकरांची रचना, राम कदम यांचं संगीत आणि सुधीर फडके यांच्या सुमधुर आवाजातील गीत आठवतं. ते म्हणजे कशी नशिबानं थट्टा आज मांडली,
चित्रपटात गीताची पार्श्वभूमी वेगळी असली तरी यातील शब्द खूप काही सांगून जातात. कुणाच्या आहारी जास्त जाऊ नका आणि जरी गेलात तरी स्वतःच्या विचारांना तिलांजली देऊ नका. आणि जर तसं झालं तर भविष्यात हाती शून्य राहतं. एकूणच काय तर उभाठा शिवसेनेला देशहिताची भूमिका प्रखरपणे घ्यावी लागेल. त्यावेळी कोणी दुखावेल याचा विचार करून उपयोग नाही. तर आणि तरच पुन्हा एकदा उभाठा शिवसेनेला गतवैभव प्राप्त होऊ शकेल. शिवसेना एकसंघ राहावी आणि पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो हे कृतिरूप शब्द कानी पडावेत हीच भारतीयांची इच्छा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.